गाईज, तर आज आहे 18 जून 2024. आज आहे आमची UGC नेटची एक्झाम आणि आमचं सेंटर आहे गडिंग्लजला पडलेलं आहे. आणि आता आम्ही कोल्हापूरमध्ये आहोत. तिथून आता आम्ही CBSला चाललो आहे. बघा आता माझा विचार आहे रिक्षा एखादी बघावी, त्यांना कॉन्ट्रीब्युशन येईल 20-20 रुपये. हो, जास्त पैशाकडे बघा नका, कारण तुम्ही नेट द्यायला चाललाय. नेट द्यायला चाललाय, नीट नवं नेट आणि नीट दिली पाहिजे. हां, इथून एक 70 किलोमीटर आहे गडिंग्लज. बघूया आता आम्हाला किती वाजता जायला. चला तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. चर्चा काय करायची पेपरबद्दल? चर्चा पेपरबद्दल असते. हे बघ, आम्ही सांगतो आमच्या तिघांपैकी कोणीही अभ्यास केला नाही, डायरेक्ट पेपर घ्यायला चालले. अरे चालू आहे बाई. आपण केसच आहे. बघ कधी स्वच्छ होणार हे. काय म्हणणं आहे? काय विषय काय? विषय काय आज विषय काय? ब्लॉग मध्ये आणायचं बाळतो आता. तू येणार आहे भाऊ मध्ये? हो. कुठे चाललाय रे? कुठं तुम्ही जिथे चालला तिथं? हो. हा, बजेट लेणे आपलं. बजेट बघून हात लावा. हे बघ सत्य, तुम्ही नगर इकडे नाही गेली पाहिजे, इकडे गेली. हा, इकडे 5 रुपये तिकडे जर होते. 5 रुपयाचा आहे. हा, बघातलं. जास्त हो की 10 रुपये. 10 रुपये. इथं आला असता. ए झाला, 10चा जमाना गेला आता. आता जमाना गेला. काल पण मला रेल्वे स्टेशनवर भेटला, आज बस स्टँडवर. काय आपण काय नुसतं स्टँडवर भेटणार काय? तू तिथे काय करायला असतं? माझं नाही. तिला भेटायचं नाही. कोणाला तिला भेटायचं आलाय? परीक्षा माझी. परीक्षा परीक्षा माझी. विचार कर. अरे नेटची एक्झाम आहे. वेगळा विचार करू. खिडकीत जागा मिळाल्यानंतर ना खिडकीत तरी येऊ खिडकीत बसला जरा तर काय वाटायला पाहिजे. आम्ही आता बसलेला आहे गडिंग्लज बस स्टॉपवरती. मित्रांनो, भर रस्त्यात आम्ही उतरलो. इथं हे गाव कुठलं आहे रे? महागाव. तर मित्रांनो, विषय असा झाला आहे की आमचं सेंटर जे आहे ते गडिंग्लजमधनं एक 8 ते 9 किलोमीटर आहे. आम्ही एका बसमध्ये बसलो, चुकीच्या बसमध्ये बसलो यांच्यामुळे. आणि आता आलो आम्ही अशा ठिकाणी आम्हाला चुकी अशोजीचे कारण आम्हाला काय तो सत्यजित माने कुणाला विचारलं काय माहीत, बस जाते म्हणलं आलो आम्ही. आणि आता आमची चुकीच्या बसनं आम्ही आलो. आता मी उतरलो मध्ये. इथं कसं झालं, इथं इंजिनिअरिंग कॉलेज आहे काय, संत गजानन महाराज. आणि कुठलं आहे रे? मेडिकल कॉलेज आहे काय. तर आम्ही इकडे आलो मेडिकल कॉलेजकडे. आता बघू, मला आता इंजिनिअरिंग कॉलेजला जायचं आहे. शांतकडनं गायडन्स. आता आमचा मित्र एक शांतून पोचला आहे तिथं. कंडक्टरला न विचारण्याची यांची जी हे आहे सवय आहे ती, आणि कॉन्फिडन्स एवढा दांडगा की जात्या बस चला. आता नियोजन काय करायचं? गडिंग्लज. आता गडिंग्लज माघारी जायचं, तिथनं तिकडे जायचं. नाही हात करू आता आपण. हात करायला दिवस राहिले नाही आता. गाड्या आल्यात बरं. आता चला मित्रांनो, बघू आता काय होतं इथनं पुढं. चला तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा. एकदम इन्होंने वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी. ओ भाई, मारो मुझे, मारो मारो मुझे, मारो मारो. नहीं, ये मजाक हो रहा है. एक सेकंड यार, मजाक हो रहा है. पेपरचं ॲनालिसिस चालू आहे. तुम्हाला माहिती आहे का नेट कॅन्सल झाले आणि तुम्ही काय ॲनालिसिस करत बसलाय? बस चुकली. लय संघर्ष केला लागा आपण. काय लागा, अवघड झालं लागा. ती नॅशनल टेस्ट एजन्सी नाही, नो टेस्ट एजन्सी. हो, मग तुम्ही कुठं अभ्यास केला एवढं? तुम्हाला नेटचं एवढं हे वाटायले?
कसे गेलं ते यायचं परत जायचं परत, त्यात माझा अनमोल वेळ गेला त्यात. त्यात काय वाद नाही. त्याच्या नादात माझा कॅम्प चुकलाय राजा होय तेवढं कोण आणि त्यावेळेस आपली जीआर निघाली असते काय मला. हम गरीब होय इसलिए हमेशा ऐसा ही होता है. एस आय होत आहे. हा हाय गाईज, स्वागत आहे तुमचं. तर एक्झाम दिवशी मला काही जास्त ब्लॉग घेता आला नाही. खूप गडबड होती एक्झामची आणि त्याच्यानंतर काय एक्झामच कॅन्सल झाली. आता मी ब्लॉग एंड करतो. जर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आणि भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू.